हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आपण PLC लर्निंगची सिरीज सुरू केली आहे. मग गेल्या काही व्हिडिओजमध्ये आपण PLC म्हणजे काय, त्याचं बेसिक आर्किटेक्चर, त्याचे ॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन्स, त्याचे वेगवेगळे इनपुट्स आणि आउटपुट्स, त्यानंतर PLCचं स्कॅन सायकल म्हणजे काय, PLCचे वेगवेगळे प्रोग्रामिंग लँग्वेजेस, लॅडर लॉजिक, PLCमध्ये आपण ॲड्रेसिंग कसं करतो, हे सगळं डिटेलमध्ये पाहिलं होतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टायमर्स आणि काउंटर्स काय असतात PLCमध्ये आणि आपण त्याला कशासाठी यूज करतो हे डिटेलमध्ये बघणार आहे. सो लास्टचे जर काही व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर त्या व्हिडिओची मी एक प्लेलिस्ट बनवली आहे. मग त्या प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता, जेणेकरून याआधी आपण जे काही PLCचे पॉईंट्स बघितलेत ते तुम्हाला समजतील. आणि इथून पुढे मी जे काही व्हिडिओज अपलोड करणार आहे PLC लर्निंग सिरीजमध्ये ते सुद्धा तुम्हाला समजण्यास इझी जाईल, त्यामुळे आधीचे पॉईंट्स क्लिअर होतील. चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर बघा, टायमर्स इन अ PLC. सो वी यूज अ टायमर टू सेट द टाईम इन अ PLC. ओके, सो PLCमध्ये एखादं स्पेसिफिक टाईम किंवा प्रीसेट टाईम सेट करण्यासाठी आपण टायमर यूज करतो. मग टायमर हे एक PLC इन्स्ट्रक्शन आहे एक प्रकारचं. ओके, तर इथे त्यांनी 2 टाईपचे टायमर्स दिले आहेत. पहिला टी ऑन आणि दुसरा टी ऑफ. ओके, तर टी ऑन म्हणजे टायमर ऑन डिले आणि दुसरा टी ऑफ म्हणजे टायमर ऑफ डिले. ओके, तर हे 2 प्रकारचे टायमर आहेत. मग तिथे तुम्ही त्या डायग्राममध्ये बघू शकताय. टी ऑन, टायमर ऑन डिले, टायमर T4:2, जे की आपण ॲलन ब्रॅडली आणि सिमेन्ससाठी वापरतो ते. नंतर टायमर बेस 1.0 सेकंड्समध्ये. प्रीसेट म्हणजे आपल्याला जेवढा टाईम सेट करायचा आहे ते म्हणजे प्रीसेट. तर इथे त्यांनी 200 सेकंड्स असं टाकलं आहे. अक्युमुलेटर हे 0पासून स्टार्ट होईल, म्हणजे 0, 1, 2 जिथंपर्यंत प्रीसेट व्हॅल्यू असेल तिथंपर्यंत ते ॲक्युमुलेटर व्हॅल्यू दाखवत जाईल. ओके, तर बघा, टी ऑफ, टायमर ऑफ डिले, टायमर T4:2 आणि ते ॲलन ब्रॅडली आणि सायमनसाठी बघितले आपण. टायमर बेस 1.0 सेकंड्समध्ये. प्रीसेट हे परत 200. ओके, 200 सेकंड्स आणि ॲक्युमुलेटर परत 0. ओके, तर ॲक्युमुलेटर परत 0, 1, 2, 200पर्यंत दाखवणार आहे. ओके, तर हे टी ऑन आणि टी ऑफ हे टायमरचे टाईप्स आहेत PLCमध्ये. ओके, तर बघा, टायमर हॅज 3 बिट्स. फर्स्ट वन इज EN bit or enable bit, second one is DN bit or done bit, and third one is TT bit or timing bit. ओके, तर आता आपण डिटेलमध्ये बघूया प्रत्येक बिटचं मिनिंग. तर पहिला आहे EN bit or enable bit. EN bit will remain on until the timer is energized. म्हणजे टायमर जोपर्यंत एनर्जाइज राहील तोपर्यंत EN bit हा ऑन राहणार आहे. ओके, यानंतर नेक्स्ट आहे DN bit or done bit. DN bit will become on when the preset value is equal to accumulator value, that is after the preset time is completed. ओके, तर आपण बघितले की ॲक्युमुलेटर हा 0 टू प्रीसेट व्हॅल्यूपर्यंत काउंट करत राहणार आहे. मग DN बिट हा तेव्हा ऑन होईल जेव्हा प्रीसेट व्हॅल्यू आणि ॲक्युमुलेटर व्हॅल्यू हे इक्वल होतील. म्हणजे जेव्हा प्रीसेट टाईम हे कंप्लीट होईल त्यावेळेला DN बिट हा ऑन होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे TT bit. TT bit is timer timing bit. TT bit will remain on until the timer is counting, that is till the preset time is completed. ओके, सो TT bit हे तोपर्यंत ऑन राहील जोपर्यंत टायमर हा काउंटिंग करत असतो, म्हणजे जोपर्यंत प्रीसेट टाईम कंप्लीट होत नाही तोपर्यंत. ओके, यानंतर बघा, काउंटर्स इन अ PLCमध्ये काउंटर्स काय असतात तर बघा, वी यूज अ काउंटर टू काउंट द इव्हेंट्स इन अ PLC. ओके, सो एखाद्या PLCमध्ये जे काही इव्हेंट्स ऑकर होत असतात ते काउंट करण्यासाठी आपण काउंटर यूज करतो. टायमर हे आपण स्पेसिफिकली टाईम सेट करण्यासाठी यूज करतो आणि काउंटर हे आपण इव्हेंट्स काउंट करण्यासाठी यूज करतो PLCमध्ये. ओके, तर इथे तुम्ही बघू शकताय CPU आणि CTD दिले. CPU म्हणजे काउंटर अप आणि CTD म्हणजे काउंटर डाऊन. ओके, तर बघा इथे तुम्ही डायग्राम बघू शकताय. CPU काउंट अप,
काउंटर C5:0. परत ॲलन ब्रॅडली आणि सिमेंससाठी प्रीसेट व्हॅल्यू ही 50 सेकंड्स आणि ॲक्युमुलेटर ही 0. ओके, तर परत ॲक्युमुलेटर ही 0पासून 50पर्यंत काउंट करणार आहे या एक्झाम्पलनुसार. नंतर CTD बघा, काउंटडाऊन काउंटर C5:0 ॲलन ब्रॅडली आणि सिमेंससाठी प्रीसेट व्हॅल्यू ही 0 असणार आहे आणि ॲक्युमुलेटर व्हॅल्यू ही 50 असणार आहे. ओके, तर CTD असल्यामुळे ते ॲक्युमुलेटर हे 50पासनं 0पर्यंत काउंट करणार आहे, म्हणजे 50, 49, 48, 0पर्यंत. ओके, तर असं आहे काउंटर डाऊनचं. ओके, तर काउंटर अप आणि काउंटर डाऊन हे 2 टाईप्स आहेत काउंटरचे PLCमध्ये, ते आपण बघितले. ओके, यानंतर बघा काउंटर ॲज 3 बिट्स. तर आत्ता आपण बघितलं की काउंटर कसं असतं. काउंटरचे 2 टाईप्स बघितले आपण. काउंटरमध्ये जे काही 3 बिट्स असतील ते म्हणजे काय डिटेलमध्ये आता आपण बघणार आहे. फर्स्ट आहे एनेबल बिट और EN बिट, सेकंड आहे डन बिट और DN बिट, थर्ड आहे TT बिट और टायमिंग बिट. ओके, तर बघा आता आपण डिटेलमध्ये बघूया हे बिट्स म्हणजे काय. फर्स्ट आहे एनेबल बिट और EN बिट. EN बिट विल रिमेन ऑन अंटिल द काउंटर इज एनर्जाइज. जोपर्यंत काउंटर एनर्जाइज असणार आहे तोपर्यंत EN बिट हा ऑन राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे DN बिट और डन बिट. DN bit will become on when the preset value is equal to accumulator value, that is after the preset time is completed. ओके, सो DN बिट केव्हा ऑन होणार आहे, जेव्हा प्रीसेट व्हॅल्यू आणि ॲक्युमुलेटर व्हॅल्यू ही इक्वल होतील, म्हणजे जेव्हा प्रीसेट जो काही आपण काउंट दिला आहे तो कंप्लीट होईल तेव्हा. त्यानंतर नेक्स्ट आहे TT बिट और टायमिंग बिट. TT बिट विल रिमेन ऑन अंटिल द काउंटर इज काउंटिंग, दॅट इज टिल द प्रीसेट काउंट इज कम्प्लीटेड. ओके, तर TT बिट तेव्हापर्यंत ऑन राहणार आहे जोपर्यंत काउंटर हा काउंटिंग करत असतो, म्हणजे जोपर्यंत प्रीसेट काउंट हा कंप्लीट होत असतो तोपर्यंत. ओके, तर आजचा व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.